हॅलो माई, कधी येणारस ग तू? मी खूप मिस करते तुला. मला हवीस ग माई तू इथे. नाही काही झालं नाहीये, पण बाबा आलाय ना, त्याला माझ्याशी आणि मीतशी काहीतरी बोलायचंय. मला कळत नाही ग त्याच्याशी कसं बोलू. असं विचित्र वाटतंय, म्हणजे अवघडल्यासारखं वाटतंय खूप. माई हळवी झालीये ग मी. तू ये ना इकडे लवकर. मैत्री, माई मी तुला नंतर फोन करते, बाबा बोलवतोय. हो, नाही भांडत मी, प्रॉमिस. बाय. दार उघड होतं. गुड मॉर्निंग. माने. मैत्री, बस ना. मग काय विचार केलात तुम्ही अनघाच्या बोलण्यावर? पोहे खाणार का? पोहे खाऊयात सगळे, मी आणते. तुम्ही अनघाच्या बोलण्याचा विचार केला का? कोणतं बोलणं? तुला माहितीये काय ते? अनघा काय म्हणाली? आम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आम्हाला आम्हाला नाही, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा बाबा. मैत्री, अगं त्यांना बोलू देशील का? आम्हाला म्हणजे तुझ्या आईला जे वाटतं तसंच मलाही वाटतं. तुमच्या नात्याचा पुनर्विचार व्हायला हवा. का केलं पाहिजे आम्ही पुनर्विचार? मला कळतच नाहीये. तुम्हाला माहितीये का आमचं कसं जमलं, केव्हा जमलं? इतकी सगळी वर्ष तुम्ही होतात का इथे? हे 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 जे ती बोलते ना, त्याच्यामुळे माझा तिच्याशी कधी संवादच होऊ शकत नाही. काही झालं की तुम्ही होतात का, तुम्ही होतात का. अगं पण तू कधी बोललीस का? तू काय प्रयत्न केलेस? काका, मला वाटतं तिला फक्त एवढंच म्हणायचं की तुमचा जर नकार आहे तर तो काय, म्हणजे आम्हाला फक्त कारण हवंय त्या गोष्टीचं. म्हणजे का नको? आमचा तुमच्या लग्नाला विरोध नाहीये. Anyway, I have a meeting to attend. I'm getting late. See you at the night. How disgusting आहे. हॅलो, ओळखलं का? हा, ते नाही का आपण कोकणची ट्रिप नव्हती का मारली ते? ओहो या, हो अगं हे मी नाही का तुला कोकणची ट्रिप सांगितलेली, आईसोबत गेलेले मी. अगं तो माकडाचा जोक ड्रायव्हरने सांगितलेला. हा, हेच ते ड्रायव्हर. गाडी आपली होती, मालक. ओ सॉरी. पण तुम्ही एवढे भारी का दिसतायत? ऍक्च्युली ते आत्ता थोडं ते काय तुमचा धंदा बंद पडला का?
नाही तुम्हाला पैशांची गरज आहे का? एक काम करा ना, तुम्ही माझ्या बाबांकडे जा. मी तुम्हाला फोन नंबर देऊ का? ते करतील तुम्हाला मदत. नाही ते आत्ता आता हवेत का पैसे? थांबा मी देते. अ, 30 रुपये कुठे गेले? भारी वाटतंय मला, खूप भारी वाटतंय. मी तू कसला गोड आहेस रे. तू काय बोलायचं मला बिलीव नाही करवत आहे. मला खूप थ्रिल्ड वाटतं यार. तू मला वाटायचंच ना त्याच्यापेक्षा खूप भारी आहेस. तू किती सहज सांगितलंस त्यांना मला फॉरेनला जायचंय म्हणून. मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत फॉरेनला. तू पण चल ना माझ्या बरोबर प्लीज 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 प्लीज. आपण युरोप फिरूयात. हा आपण पॅरिसला जाऊयात आणि तिकडे भर रस्त्यात किस करूयात. हे बघ तेव्हा नाही लाजणार तू. हे बघ मैत्री, कसं आहे, मी किंवा अजून एक भारी आयडिया आहे. काय? आपण मस्त शेतावर घर बांधूयात. हा आपण खुल्या वाऱ्यावर राहूयात, चुलीवर स्वयंपाक करूयात आणि चांदण्यात झोपूयात. मैत्री, हे बघ ऐक, काय मलाही आवडेलच असं झालेलं. हो की नाही? हो, आणि माझंही स्वप्नच आहे, पण जर सगळे तयार असतील तरच. म्हणजे तुझ्या आई बाबांची परवानगी असेल तरच मी लग्न करेन, नाही तर मी करणार नाही. माझंही स्वप्नच आहे, पण जर सगळे तयार असतील तरच. म्हणजे तुझ्या आई बाबांची परवानगी असेल तरच मी लग्न करेन, नाही तर मी करणार नाही. तुला कळतंय का, तुझ्या आई बाबांना आपलं लग्न मान्य नाहीये याचा अर्थ कळतोय का तुला? नाही कळत आहे मला नाही कळत आहे. मला आता फक्त एवढंच कळतंय की तू आता असं म्हण की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस आणि आपलं कधीच तुटणार नाही. तू सॉरी म्हणलास की सगळं ठीक होईल. हे बघ, नाही म्हणू शकत सॉरी. आणि आता आपण हा खेळ बास करूयात. आता आपल्याला खूप मोठे डिसिजन घ्यायचं. खरंच निघून जाईल.